सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकऱ्याला मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पुण्यातील शिवसेनेकडून आज अलकाडोकी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। खरं तर टिळक चौकामध्ये सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। त्याचबरोबर शिवसेनेकडून जो पुतळा देखील तो आहे वाल्मिक कराडचा जाळण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला जी फाशीची शिक्षा देण्यात यावी। काही झालं तरी वाल्मिक कराड हा सुट्टा कामा नये, जे कोणी हत्येचे मारेकरी आहेत त्यांना देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जवळपास 84 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। सर्वत्र स्तरातून टीका होत आहे। गेले 84 दिवस संतोष देशमुख हत्येचं जे प्रकरण आहे ते महाराष्ट्रामध्ये गाजत होतं आणि खऱ्या अर्थाने आज वाल्मिक कराडच्या मारेकरी जे कोण आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। या ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन नाही, या ठिकाणी सगळे सूत्रधार वाल्मिक कराड व त्याचे सर्व साथीदार या ठिकाणी पकडलेले गेले आहे। गृहमंत्री बी त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्यावर निश्चित चांगली प्रकारची कारवाई या ठिकाणी करतील। आमची सर्वांची मागणी आहे की वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर या ठिकाणी फाशी झाली पाहिजे। याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील त्याच्यात निश्चित या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्याच्यात कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असो त्याच्यावर कारवाई या ठिकाणी नक्कीच सरकार या ठिकाणी करेल। बघा त्यांनी का दिलंय काय माहित नाही, पण त्याच्यामध्ये ज्याचा कोणी हात असन संतोष देशमुख अण्णाच्या खुनामध्ये जो कोणी त्याच्यामध्ये असेल त्याच्या नक्कीच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। जो कोणी आरोपी असेल त्याच्यात निश्चित त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। परंतु आमचे म्हणणे आहे की जो मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड ह्याने जे पद्धतीने हत्या या ठिकाणी केलेले काही फोटो बी त्यांनी व्हायरल या ठिकाणी केलेले आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे। म्हणून अशा वाल्मिक कराडला आणि त्याच्या सर्व साथीदारांना लवकरात लवकर या ठिकाणी फाशी